नमस्कार, सुप्रभात. मुक्काम पोस्ट देवडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मंडळी, आमच्या गोठ्यातल्या 3 गावठी आहेत. गावठी तिघींवरही आमची त्यांची उगा निगा, त्यांचं खाणं पिणं, सुरक्षा याच्यात आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही. पण ही जी गाय आहे जी मला आता मारते, हिच्याबद्दल आमच्या मनात एक वेगळी भावना आहे, एक वेगळा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि फार आमच्या हिच्या मागे भावना आहेत. याचं कारण असं आहे की आता जे आमचं हे घर आहे, तर आमचं मूळ घर तिकडे होतं थोडंसं बाजूला, आणि माझे आजोबा 95 वर्षापूर्वी इथे शिफ्ट झाले आणि हे घर बांधलं. तर तिथल्या गोठ्यातून वारसा हक्काचे आम्हाला 2 बैल मिळाले. माझे आजी आजोबा, माझे काका हे फार शेतकरी होते. त्यावेळी आम्ही सदन कुटुंब म्हणून मानलं जायचो, कारण आमची शेती भरपूर होती. आता फक्त 2 बैल होते. तर हे गोंधळ वाढवायचं कसं? तर माझी आजी, तिचं जे माहेर आहे म्हणजे माझ्या वडिलांचा आजो, हे रत्नागिरी शहरापासून काहीसं जवळ आहे आणि शिळ म्हणून गाव आहे. तर तिथून आजीच्या माहेरमधून एक गाय अशी भेट म्हणून मुलीला दिली जाते. आणि मग त्या गायीच्या जिला आपण लक्ष्मी म्हणू शकतो, म्हणा, लक्ष्मीच्या रूपाने ती आमच्या गोठ्यात येते. आणखीन मग त्या गायीपासून जी आमची भरभराट होते, ती कायम आमच्या घरात 20-21 गुरं आमच्या घरात होती. 3 जोतो म्हणजे 3 नांगर आमच्याकडे असायचे. 6 धष्टपुष्ट बैल, ही सुबकता, संपन्नता आमच्याकडे होती. 6 बैल आमच्या गोठ्यात कायम असायचे. गायी असायच्या, दूध दुभत्यांचा राबता असायचा. म्हणजे आम्ही एक प्रचंड गोधन आमच्याकडे होतं. शेतीवाडी भरपूर होती. आणि आम्ही असं मानतो की त्या गायीची जी वंश आहे, म्हणजे आमचं जे खानदानी परंपरा आहे, तर हे तिचं मूळ आहे. त्या गायी आम्हाला कोणीतरी सांभाळायला दिलेल्या होत्या. याही आमच्या गोठ्यात बऱ्याच वर्ष आहेत. पण हा आमचा वंश आहे, हे आमचं ती परंपरा आहे. त्या गायीच्या जो पुढे वंश आहे, आणि म्हणून या गायीविषयी आम्हाला एक विशेष आपुलकी आहे. नशिबाने ह्या दोन्ही गायी आता गाभण आहेत. गाभण म्हणजे गरोदर आहेत. कदाचित ह्या गणपतीमध्ये 2 लहान वासरं आमच्या घरी असतील आणि पुन्हा एकदा ह्या गोठ्यामध्ये लहान बाळ वासरं बागडताना दिसतील आणि दूध दुभतं, आणखी दही याने आम्ही घरामध्ये आमचा राबता होईल. तर असं सगळं आहे. आता बघायचं की दुर्दैवाने आम्ही या गोष्टीत फारसं लक्ष देऊ शकत नाही आहोत. त्याच्यामुळे पण अशी माझी तरी प्रचंड इच्छा आहे की आता काही वर्षांनी इथे राहायचं, त्यांच्यावर दिवस घालवायचे आणि पुन्हा एकदा ते दिवस आणायचे, असा माझा प्रयत्न असेल. बघू आता पुढे काय होतं ते. नमस्कार.